नमस्कार. आज आपण पुन्हा भेटतो आहोत. ते म्हणजे स्वप्न वासव दत्तम, जो मेजरचा एक पेपर आहे त्याच्या परिचयासाठी. स्वप्न वासव दत्तम एक परिचय. पेपर पहिला या विषयाशी निगडित आहे. स्वप्न वासव दत्तम हे एक नाटक आहे जे भास या नाटककाराने लिहिलेलं आहे. या नाटकाच्या नावावरूनच आपल्याला हे लक्षात येतं की वासव दत्तेचं पडलेलं स्वप्न हा या नाटकाचा मुख्य विषय आहे. हे नाटक भास या नाटककाराने लिहिलं आहे. हे नाटक उदयन आणि वासव दत्ता यांच्या प्रेमकथेवर आश्रित किंवा आधारित आहे. भासाचा एकूण 13 नाटक प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सर्वोत्तम नाटक म्हणून या नाटकाची ओळख किंवा ख्याती प्रसिद्धी आहे. स्वप्न वासव दत्तम हे जे नाटक आहे हे अतिशय सुलभ, सोपं, कथेचं एक वेगळेपण आहे. ही त्याची भासाची शैली आहे जी अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्याची, कथेचं मर्म रसिकापर्यंत पोहोचवण्याची ती शैली त्याची अतिशय प्रसिद्ध आहे. जेणेकरून रसिक श्रोता किंवा रसिक जो हे आहे, पाहणारा आहे प्रेक्षक, तो या नाटकाशी, या नाटकाच्या कथावस्तूशी खिळून राहील. हे त्याचं वेगळेपण आहे. आणि अत्यंत साध्या भाषेमध्ये मतितार्थ रसिकापर्यंत पोहोचवणं ही त्याची हातोटी आहे. या 13 नाटकापैकी सर्वात उत्तम नाटक म्हणून स्वप्न वासव दत्तम या नाटकाची ख्याती आहे. हे नाटक घटनाप्रधान असून याच्यामध्ये 6 अंक आहेत. नाटकाच्या 5व्या अंकात राजा उदयन आणि वासव दत्ता यांच्या स्वप्न मिलनाचा प्रसंग हा अतिशय महत्त्वाचा वाटल्याने नाटकाला भासाने स्वप्न वासव दत्तम असे नाव दिलेले आहे. या नाटकाची थोडक्यात जर कथावस्तू पाहायची झाली तर नाटकाच्या सुरुवातीला बलरामाचं स्तवन म्हणजे स्तुती करण्यात आलेली आहे. प्रत्येक नाटक असो, काव्य असो, एखाद्या गोष्टीची सुरुवात जशी मंगल कार्याने होते, अगदी तशीच साहित्यामध्ये मंगलाचरणाने त्या नाटकाची किंवा ज्याला काय म्हणू आपण, काव्य साहित्य याची सुरुवात होत असते. आणि त्या कवीला जो इष्ट देवता आहे त्याची स्तुती करून हे काव्य, हे साहित्य, हे नाटक हे निर्विघ्नपणे पार पडोत अशी त्यामध्ये कामना केलेली असते. आणि त्याचप्रमाणे नाटकाच्या सुरुवातीलाच बलरामाचे स्तवन करण्यात आले आहे. मगध राजाची राजकुमारी पद्मावती, तिची माता देवी पद्मावती हिला भेटण्यासाठी तपोवनात येत असते. तेथे अवंतिकेच्या वेशात महाराणी वासवदत्ता आणि परिव्राजक म्हणजे संन्यासी वेशात उदयनाचा मंत्री यौगंधरायण आलेले असतात. त्यांना पद्मावतीच्या सैनिकाकडून सर्वसामान्य अतिशय रुक्ष अशी वागणूक मिळते. पद्मावतीने धर्मार्थ काहीही मागण्याची संधी देताच यौगंधरायण महाराणी वासवदत्तेला आपली बहीण व पती परगावी गेलेली प्रोषित भर्तृदारिका असल्याचे सांगून तिला, वासवदत्तेला या पद्मावतीकडे सुपूर्त करतो. या नाटकाचा नायक याच्यावरून तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल, तो म्हणजे उदयन आणि त्याची पत्नी वासवदत्ता. तर या वासवदत्तेच्या आणि उदयनाच्या प्रेमकथेची अतिशय सुंदर अशी गुंफण भासाने केलेली आहे. हा उदयन अतिशय वासवदत्तेवर प्रेमासक्त म्हणजे प्रेम करणारा आहे. वासवदत्ता ही अतिशय सुंदर आणि तितकीच मनाने हळवी आहे. या उदयनाचं प्रेम अत्यंतिक जरी असलं तरीही तो अतिशय उदार, शूर, वीर आणि दिसावयास अतिशय सुंदर आहे. उदयन राजा हा वत्स देशाचा राजकुमार आहे आणि अवंती देशाची राजकुमारी ही वासवदत्ता आहे. तसेच दर्शक राजाची बहीण पद्मावती ही या नाटकाची द्वितीय नायिका आहे. उदयनाच्या अतिशय कठीण काळात त्याला सांभाळणारा
त्याचा सेनापती रुमनवान तर आपली राणी वासवदत्ता हिची जबाबदारी संपूर्णपणे स्वीकारून कार्य करणारा मंत्री यौगंधरायण यांचेही या नाटकामध्ये अतिशय सुंदर असं काम भासाने दाखवलेलं आहे आणि राजाच्या प्रत्येक नाजूक विषयाला अतिशय चोखंदळपणे व्यवस्थित हाताळणारा एक सहचारी मित्र म्हणून विदूषकाची भूमिका आणि प्रसंगी उदासीन अशा राजाला आपल्या मित्राला उदयनाला हसविणारा हा मित्र विदूषक याची ही भूमिका भासाने अत्यंत समर्पक वठविली आहे. या नाटकाचे एकूण 6 अंक आहेत. त्यामध्ये अंक पहिला यातल्या काही प्रसंगाचं वर्णन आपण इथे करणार आहोत. या नाटकामध्ये सुरुवातीला तपोवनाचा प्रवेश दाखवला आहे, जेथे संन्यासाचा वेश धारण केलेला यौगंधरायण आणि राणी वासवदत्ता हिचा प्रवेश आहे. यापूर्वीची थोडीशी प्रस्तावना नाटकाची जर सांगावयाची झाली तर राणी वासवदत्ता आणि उदयन राजा यांचं एकमेकांवर अत्यंतिक प्रेम गुणारक्त एकमेकांवर असतात आणि त्यामुळे ते पळून जाऊन लग्न करतात आणि त्यानंतर दोघांच्याही घरी त्या लग्नाचं स्वागत होतं आणि त्यामुळे हा आपल्या राज्यामध्ये हिला राणी म्हणून घेऊन येतो आणि नवीन लग्न झाल्या कारणाने या दोघांमध्ये अत्यंत प्रेमासक्ती भासाने दाखवली आहे आणि अत्यंतिक प्रेम असल्यामुळे राजाला तिच्याशिवाय एकही क्षण चैन पडत नसायचं आणि या कारणाने त्याचं राज्याकडे दुर्लक्ष झालं आणि एका राजाचं आपल्या राज्याकडे दुर्लक्ष ही शत्रूला मिळालेली संधी असते. त्यामुळे शत्रूची चाल अरुणी नावाचा जो या राज्याचा शत्रू आहे तो चाल करून येतो आणि त्याच वेळी सगळं राज्य लुबाडून तो घेतो. यौगंधरायण हा मंत्री आणि सेनापती रुमनवान हे कसे बसे आपल्या राणी काही सैन्यासह आणि राजाला घेऊन तेथून बाहेर पडतात आणि आश्रय म्हणून एका लावाणक गावाचा ते आश्रय घेतात. लावाणक हे गाव त्यांच्या राजधानीच्या गावाच्या जवळ असतं आणि छोटंसं गाव असल्यामुळे तिथे ते अत्यंत सुरक्षित अवस्थेत राहायला लागतात. परंतु तेथे आल्यानंतरही राजा आपल्या पत्नीच्या प्रेमातून बाहेर आलेलाच नसतो आणि त्याला या स्थितीचं गांभीर्यही दिसत नाही की जेणेकरून आपलं राज्य लुबाडलं गेलं आहे, आता आपल्याला आपल्या राज्याकडे आपल्या प्रजेकडे लक्ष द्यायला हवे. हे त्याच्या ठिकाणी विचार न आल्यामुळे आणि वासवदत्तेच्याच प्रेमात अकंठ बुडाल्यामुळे मंत्री यौगंधरायण सेनापती रुमनवान आणि वासवदत्ता राणी हे अत्यंत काळजीग्रस्त होतात. यावेळी मंत्री यौगंधरायणाला एक अशी युक्ती सुचते जेणेकरून ते राज्यही मिळेल, परंतु त्यापूर्वी पुष्पकभद्र नावाच्या आपल्या राजज्योतिषाकडे हे गेले असता त्यांना तिथे अशी एक भाकीत प्राप्त होतं की या राजाचं दुसरं लग्न जेव्हा होईल तेव्हा त्या राणीच्या भावाच्या मदतीने ह्याला याचं राज्य पूर्ववत मिळेल. मग आता ती राणी कोण हे त्याने स्पष्ट विचारल्यानंतर पुष्पकभद्र नावाचं ज्योतिषी मात्र स्वतःहून सांगतो की ही राणी म्हणजे वासवदत्तेची होणारी मैत्रीण पद्मावती होय. या दोघींमध्ये अत्यंत सलोखा राहील आणि या पद्मावतीच्या भावामुळे म्हणजेच राजा दर्शक याच्यामुळे हे राज्य उदयनाला परत मिळेल. परंतु प्रश्न हा इथे येतो की राजा वासवदत्तेच्या प्रेमात अकंठ बुडाल्यानंतर हा पद्मावतीशी का बरे लग्न करेल. एक स्त्री जी अत्यंत प्रिय आहे राजाला ती असताना दुसऱ्या स्त्रीकडे याचं लक्ष तरी कसे जाईल. आणि यावेळी एक युक्ती अशी सुचते यौगंधरायणाला की लावाणक गावाला आग लावावी, त्यापूर्वी राजाला शिकारीसाठी घेऊन जावं आणि सेनापतीने ती धुरा सांभाळावी. आणि लावाणक गावाला लागलेल्या आगीमध्ये वासवदत्ता ही जळून खाक झाली अशी तो बातमी पसरवतो आणि तिला वाचवता वाचवता हा यौगंधरायणही मृत्युमुखी पडला अशी वार्ता कानोकानी होते.
जेव्हा राजाला हे कळतं की यावेळी वासवदत्ता जिवंत नाही, तेव्हा त्याची अत्यंत दुरावस्था होते आणि तो रडायला लागतो, ओरडायला लागतो, गडबडा जमिनीवर लोळायला लागतो. हे वासवदत्ते, आता मी तुझ्याशिवाय कसं जगू, अशी याची बिकट अवस्था होते. आणि त्यावेळी तिथे हा लावाणक गावाचा एक छोटासा वृत्त संपतो आणि तिथून पुढे निघाल्यानंतर संन्यासाच्या वेशातला हा योगंधरायण आणि एका अवंतिका म्हणजेच एक साध्वी स्त्रीच्या वेशातली ही वासवदत्ता, ते दोघे या तपोवनात प्रवेश करतात आणि या तपोवनाच्या प्रवेशाने हा अंक सुरुवात होतो. इथेच पद्मावती आणि वासवदत्ता ही जी पहिली भेट होते आणि दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागतं. जेव्हा पद्मावतीने असे घोषित केले की कुणाला काय हवे आहे ते सांगावे, ते मी द्यायला तयार आहे, तेव्हा नेमके योगंधरायणाला ही संधी सापडते की माझी बहीण अवंतिका हिला आपण ठेव म्हणून काही दिवसांसाठी ठेवून घ्यावं, कारण हिचे पती बाहेरगावी गेलेले आहेत आणि मला जायचे आहे तीर्थयात्रेला, त्यामुळे हिचा सांभाळ करण्यासाठी आपण हिला ठेवून घ्यावे, असे तो तिला विनंती करतो. यामागे मुख्य हेतू हा की एका स्त्रीला पुढे जेव्हा आपण सर्वांसमोर वासवदत्तेला आणू तेव्हा तिच्या चारित्र्यावर कुठलेही लांछन लागता कामा नये आणि या कारणाने तो पद्मावतीकडे तिला सुपूर्त करतो. आणि यानंतर ब्रह्मचार्याचा प्रवेश होतो. जो लावाणक गावातून आलेला असतो तो शिकण्यासाठी, शास्त्र अध्ययन करण्यासाठी त्या गावी गेलेला असतो, परंतु लावाणकाला लागलेले आग आणि त्या आगीमध्ये वासवदत्ता जळून खाक झाली आणि आपल्या उदयनराजाची अत्यंत बिकट अवस्था आहे असे तो वृत्त कथन करतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर वासवदत्ता ही अत्यंत दुःखी कष्टी होते आणि स्वतःच्या नशिबाला दोष देते की काय हे माझे नशीब, माझा पती तिकडे बिकट अवस्थेमध्ये आहे, परंतु मी त्याचे सांत्वनही करू शकत नाही आणि ती अवस्था त्याची माझ्या मृत्यूची खोटी वार्ता त्याला मिळाली असल्या कारणाने आहे आणि मी अशी अभागी आहे की मी जिवंत असून सुद्धा त्याला भेटू शकत नाही, अशी वाईट मनोवृत्तीची स्थिती तिची होऊन जाते आणि ती रडायला लागते. तेव्हा पद्मावती म्हणते की तू का रडतेस, आणि त्याच वेळी एक दासी म्हणते की स्त्री स्वभाव असतो, कारण स्त्री मूलतः या हळव्या स्वरूपाच्या असतात आणि त्यामुळे कुणाचंही दुःख ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक आहे. आणि इतकी मृदुल तरल अवस्था वासवदत्तेची इथे दाखवली आहे आणि पद्मावती मात्र भक्कम आणि जबाबदारी स्वीकारण्यास अत्यंत सक्षम अशी दाखवली आहे. या पहिल्या अंकामध्ये वासवदत्तेच्या प्रेमाची, उदयनाच्या प्रेमाची तर इथे चाहूल आपल्याला होतेच, पण त्याचबरोबर कुठेतरी नकळत गुणांची खाण असलेल्या या उदयनाचे गुण ऐकून नुसते त्याच्या गुणांच्या श्रवणानेच पद्मावती ही देखील त्याच्यावर थोडी थोडी अनुरक्त आहे याची ही चाहूल भासाने या पहिल्या अंकात दाखवलेली आहे. आणि या इथे ती पद्मावती आपल्या सोबत वासवदत्तेला घेऊन जाते आणि ब्रह्मचारीसुद्धा निघून जातो. इथे पहिला अंक संपतो. पुढच्या अंकामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अंकाचं वर्णन पाहूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.